नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आवळा सुपारी. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, म्हणजेच 500 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत. असे मस्त ताजे आवळे आहेत. तर आपल्याला असे मोठे मोठे आवळे वापरायचे आहेत सुपारीसाठी. आता आपल्याला हे आवळे धुवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आवळे. स्वच्छ आवळे धुवून घेतलेले आहेत. मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. या चाळणीमध्ये आपल्याला हे आवळे ठेवायचे आहेत. सगळे आवळे मी चाळणीमध्ये काढलेले आहेत. आता मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे 10 मिनिटं आवळे वाफवून घ्यायचे आहेत. पाणीसुद्धा आपलं उकळलेलं आहे. आता यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे. चाळणीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिट आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटं मी हे आवळे वाफवून घेतलेले आहेत. असे मस्त आपले आवळे स्टीम झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याच्या पाकळ्यासुद्धा अशा वेगळ्या झालेल्या आहेत. असे व्यवस्थित आपले आवळे स्टीम झालेले आहेत, उकडलेले आहेत आवळे. तर आता आपण खाली काढून घेऊया. आपण खाली आवळे काढून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे आवळे फोडून घ्यायचे आहेत. अशा याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि याचं बी काढून टाकायचं आहे आपल्याला. बी काढून टाकायचं आहे. अशा वेगवेगळ्या पाकळ्या करायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे सगळे आवळे आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहेत. आणि याचं बी वेगळे करून ह्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी सगळ्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आवळे फोडून. यामधलं बी बाजूला काढलेलं आहे मी. तुम्हाला जर हे आवळ्याच्या पाकळ्या जास्त मोठ्या वाटत असेल तर तुम्ही चाकून याचे 2 भाग करून घेऊ शकता, पण मी असंच ठेवणार आहे. आता आपल्याला हे आवळ्याच्या फोड्या एका भांड्यात काढून घ्यायच्या आहेत दुसऱ्या. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं. यामध्ये आपल्याला आवळा सुपारीसाठी मसाला बनवायचा आहे. इथं मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा साधं मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा चाट मसाला. या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. छोटा 1 चमचा काळं मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. आता आपल्याला हे मिक्सरमधून मसाला बारीक करून घ्यायचा आहे थोडासा. मी एका बाउलमध्ये हे आवळ्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला हे बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे. आता आपल्याला व्यवस्थित ह्या आवळ्याच्या फोडीला हा मसाला लावायचा आहे. अशा प्रकारे सगळीकडे मसाला लागला पाहिजे आपल्या आवळ्याच्या फोडीला. अशा प्रकारे टॉस करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या फोडीला मी मसाला लावून घेतलेला व्यवस्थित मिक्स केलेला आहे. मी इथे एक ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये आपल्याला हे आवळ्याच्या फोडी व्यवस्थित पसरायच्या आहेत. सगळीकडे आपल्याला पसरून द्यायच्या आहेत. आता आपल्याला हे 3 ते 4 दिवस आपल्याला हे उन्हामध्ये आवळा सुपारी वाळवून घ्यायची आहे. यावर आपल्याला एक पातळ ओढणी टाकायची आहे, म्हणजे यावर धूळ वगैरे बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनच्या खाली सुद्धा 3 ते 4 दिवस सुकवून घेऊ शकता. आणि शेवटी वाळल्यानंतर तुम्ही 1 तासभर जरी उन्हात ठेवलं तर हे 2 वर्ष आरामशीर आवळा सुपारी टिकते, खराब होत नाही. आता मी गच्चीवर ऊन येतं आहे, गच्चीवर ओढणीनं झाकून हे आवळा सुपारी 3 ते 4 दिवस वाळवून घेणार आहे. अशी मस्त आपली आवळा सुपारी तयार झालेली आहे. मी 3 दिवस हे उन्हात सुकवून घेतलेली आहे. मस्त अशी आवळा सुपारी वाळलेली आपली मस्त सुकलेली आहे.
मी कमी प्रमाणात हे आवळा सुपारी बनवलेली होती. मी अर्धा किलोच्या प्रमाणात हे आवळा सुपारी बनवले होते. हे वाळून खूप कमी होते. तुम्ही जास्तसुद्धा प्रमाणात करून तुम्ही 1 ते 2 वर्षसुद्धा स्टोअर करू शकता. हे वाळल्यानंतर तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही 1 ते 2 वर्षसुद्धा वापरू शकता. येता जाता जर तुम्ही आवळा सुपारी खाल्ली तर तोंडाला खूप छान चव येते आणि जेवल्यानंतर जर खाल्ली तर आपल्याला ॲसिडिटी अपचन होणार नाही आहे. तुम्ही हे प्रवासातसुद्धा नेऊ शकता. मळमळ उलटी होणार नाही आवळा सुपारीमुळं. खूप छान झालेली आहे आपली आवळा सुपारी. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.